कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही? आय होप सगळी तुम्ही मजेतच असणार. तर आज आहे मस्त संडे आणि आता आम्ही चालू उरणकरांच्या जेट्टीवर मच्छी घ्यायला. तर चला तुम्ही पण आमचं कंटिन्यू आहे बघा काय काय मच्छी आहे तिथे. आता मी चालले जयदादा सोबत. जयदादा तिथे थांबलेले आणि पप्पा पुढे गेलेले आहेत. तर चला आपण पटापट जाऊ. तर आता आम्ही मस्त उरणकरांच्या जेट्टीवर आलेलो आहे. इथे बघा केवढे सारे होडी लागलेले आहेत. इथं पप्पा आहे, इथं जयदादा आले आमच्यासोबत. तर चला आता आपण आत्ता जाऊ आणि बघू कुठल्या कुठल्या मच्छी आहेत आणि काय काय भाव आहे मच्छीचा. तर चला काहीच बघा एवढी गर्दी नाही आहे पण हाय गर्दी. इथे बघा मच्छी सुरमई आहे ना. सुरमई बघा केवढी मोठी आहे. ही सुरमई बघा 600 रुपये किलो आहे आणि ही छोटी सुरमई 500 रुपये. हे बघा एकदम फ्रेश फ्रेश आहे. काहीच मच्छी बघा केवढी फ्रेश आहेत. कोळंब्या सुरमई जास्त आहेत. इथं बघा गाईस पाटी बघा कशी लावल्यात. काही बघा केवढी मोठी सुरमई आहे. किती रुपये किलो आहे? 600 रुपये किलो आहे. बघा केवढी मोठी आहे. कधी पण या कमलाताईकडे. इथे बघा किती मस्त फ्रेश फ्रेश आता बोटीतून मच्छी आलेले आहे. ते बघा हे बघा किती मच्छी आणलेली आता बोटीतून. केवढी सारी आहेत. इथं किती सारे सुरमई आहे. गाईज बघा कुपा किती मस्त आहे. फ्रेश फ्रेश ताजा ताजा. ते बघा ती कुठली मच्छी आहे? टोल टोल. काय टोल बघा केवढे फ्रेश ताजे ताजे. गाईज माकली बघा केवढी मोठी आहे. उचला. हे बघा 300 रुपये किलो आहे. यांच्याकडे आहे, या आणि घेऊन जावा. एकदम फ्रेश आहे बघा. इथं पण आहेत मच्छी. पाटी 300 रुपये किलो. किती पाहिजे तुम्हाला? कशी दिले? पोपट बघा केवढा मोठा आहे. मस्त गाय जर एवढी मच्छी नाही, थोडी थोडीशीच आहे. गाईस पोपट बघा 200 रुपये किलो. एकदम मोठा. असा करा ना. हा आता कसा बरोबर. हे बघा आता आम्ही मस्त पोपट घेतलेला आहे 5.5 किलोचा. केवढा मोठा आहे. आता आम्ही याच्यात मजा करू. मस्त 2 दिवस खाऊ मस्त.
काही ज्या खायला कोणला पाहिजे नक्की या घरी. आमचे पप्पा आमचे शेफ आहेत थोडे दिवस. लास्टचे 2 दिवस राहिले. लास्टचे 2 दिवस. इथे बघा चांगलं आहे ना? तार मासा. हा बघा तार मासा 11 किलोचा तार मासा बघा. तोच बघा काही जायची केवढी मोठी बघा. मोठा आहे. YouTuber कुठला आहे? ते बघा कशी बोटीतून मच्छी आणतात. ते बघा बघा एवढे सारे मच्छी आहेत बघा. बेस्ट. आता बोट आलेली आहे ही. गाईस कामाला बघा कसे जिवंत आहेत. हे बघा कसा पोपट कापतात आहे. आम्ही घेतलेला पोपट. मुंडी बघा गाईस की केवढी मोठी आहे पोपट. गाईस कोणला आवडतो पोपट मासा नक्की कमेंट मध्ये सांगा. हे बघा तर आता आम्ही मच्छी वगैरे घेतलेली आहे सगळी मस्त कापून वगैरे घेतले. आता घरी जाऊ आणि मी मस्त बनवू तुम्हाला पण दाखवू रेसिपी कशी बनव. पप्पा बनवणार आहे जेवण. तर चला आता आम्ही चाललो घरी. तर इथे बघा बर्फ टाकतात ते पप्पा. हे बघा इथे जय दादाजी मी मच्छी घेतले. हे बघा मच्छी. इथे बोटी लागल्यात आणि पाणी तर एकदम आहेच नाही. चिखल आहे चिखल. दाखवू का तुम्हाला. हे बघा हे बघा चिखल आहे बघा. चिखल बोटी बघा कसे थांबलेत. तर चला आता आपण जाऊ घरी आणि भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर. तुम्हाला पण दाखवते मी काय काय आहे आणि रेसिपी पण दाखवू आपण. तर गाईज आता बघा आम्ही घरी आलेलो आहे आणि आता मी तर घेतली मच्छी साफ करायला. पोपट तर आपण मस्त आता साफ करू आणि भेटू आपण थोड्या वेळात. बघू फ्राय करायचा की नाही करायचा. आता मी मच्छी साफ करते पटापट आणि मग भेटू थोड्या वेळात. हॅलो गाईज मी घरी आली होती. मी काम करते बघा मच्छी साफ करते. मम्मी नाही घरी तर सगळं काम करायला लागतो. मध्ये सांगा. आता मी फटाफट मच्छी साफ करते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळात मच्छी फ्राय करताना. तर आता इथं बघा मी मस्त माकल्या साफ करायला घेतलेल्या आहेत. इथं माकली साफ केलेल्या आहेत. आता मी इथं मस्त माकली साफ करते आणि मग भेटू थोड्या वेळात. तर तुम्हाला आजचा मच्छीचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय गाईज. भेटूया आपण अशाच एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.